नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। लोकरीचे विणकाम, मॅट रांगोळी आणि अरी वर्क असे 3 प्रकारचे आपण व्हिडिओ पाहत आहोत। अरी वर्क मध्ये मी तुम्हाला संपूर्ण बेसिक माहिती सांगितलेली आहे। आपले 63 व्हिडिओ अरी वर्कचे झालेले आहेत। तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। पॅच कसे तयार करायचे, मण्यांचे वर्क कसे करायचे, चेन स्टिच, डबल चेन स्टिच, गळ्यांचे आकार कसे तयार करायचे असे वेगवेगळे व्हिडिओ आपण तिथे अपलोड केलेले आहेत। तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। जरी तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आज आपण खूप दिवसानंतर लोकरीचे विणकाम हे व्हिडिओ पाहणार आहोत। तुम्ही हे तिन्ही व्हिडिओ पहा। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या चॅनेलवर देणार आहे। लोकरीचे विणकाम मध्ये सुद्धा आपण साखळी टाका कसा घालायचा, सुरुवातीला गाठ कशी बांधायची, गाठचे सुद्धा आपण 2 प्रकार पाहिलेले होते। साखळी टाक्यामध्ये सुद्धा अगदी बेसिक माहिती मी तुम्हाला दाखवलेली होती। त्यानंतर खांबामध्ये पण आपण 2 ते 3 प्रकार पाहिलेले होते। आपण तोरणपट्टी सुद्धा कशी तयार करायची हे सुद्धा आपण पाहिलेले होते। आज आपण आणखी एक तोरणपट्टी पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी मोरपंखी कलरचा साधी लोकर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता किंवा चमकीची लोकर सुद्धा तुम्ही ते वापरली तरी चालेल। सुरुवातीला आपण गाठ देऊन घेणार आहोत, एक हुक तयार करणार आहोत। त्यानंतर आपल्याला साखळी टाका घालून घ्यायचा आहे। गाठ कशी बांधायची हे मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेलं होतं। तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। इथे आपण 15 साखळी टाके घेणार आहोत। हे पहा, 15 साखळी इथे आपण घ्यायच्या आहेत। साखळी कशी घ्यायची हे सुद्धा आपण मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे। अगदी संपूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला माहिती सांगत आहे। इथे आपण 15 साखळ्या घेतलेल्या आहेत। ते आपण आता 3 साखळ्या सोडून इथे एक खांब घालून घेणार आहोत। एकूण आपण 15 साखळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यातून आपण 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमध्ये खांब तयार करत आहोत। सिंगल खांब इथे घ्यायचा आहे। खांब कसे तयार करायचे हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे। प्रत्येक खांब मध्ये आपण प्रत्येक साखळीमध्ये असं आपण खांब तयार करत आहोत। 12 खांब इथे आपले तयार झाले पाहिजेत। 12 खांब आपण इथे तयार करत आहोत। इथे आपण शेवटचा खांब तयार करत आहोत। आपले 12 खांब तयार झालेले आहेत। सुरुवातीला आपण 15 साखळ्या घेतल्या, त्याच्यानंतर 3 साखळ्या सोडून 12 साखळींमध्ये असे 12 खांब तयार केलेले आहेत। प्रत्येक साखळीमध्ये एक असे 12 खांब आपले तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला वरती खांब तयार करायचे आहेत। त्याच्यासाठी आपण इथे 3 साखळ्या घेणार आहोत। हे पहा, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। विण थोडीशी घट्ट घ्यायची म्हणजे तोरण अगदी डिझाइन छान होते। त्याच्यानंतर एक खांब सोडून दुसऱ्या खांब मध्ये आपण 3 खांब घालणार आहोत। एक खांब सोडून द्यायचा आहे। जो दुसरा खांब असतो त्याच्या वरतीच आपल्याला 3 खांब घालायचे आहेत। एकाच खांब मध्ये 3 खांब घालून घ्यायचे आहेत। इथे आपण डिझाइन तयार करत आहोत। आता पुढे एकाच खांबामध्ये आपण 3 खांब घालत आहोत। एक खांब आपण सोडून दिलेला आहे। त्याच्यानंतर पुढे सुद्धा एक खांब सोडून पुढच्या खांबावर आपण 3 खांब घेणार आहोत। इथे आपल्याला एकूण 6 खांब तयार करायचे आहेत, असे 3-3 चे। एक खांब आपण सोडलेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या खांबावर आपण 3 खांब घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक खांब सोडून पुढच्या खांबावर आपण 3 खांब घेणार आहोत। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तरी तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। खांब कसे घालायचे हे सुद्धा मी तुम्हाला मागील लोकरीच्या विणकाम मध्ये मी दाखवलेले आहे। तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। इथे आपण 3 खांब तयार करत आहोत। त्यानंतर एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर आपण 3 खांब तयार करणार आहोत।
खालच्या बाजूला आपले एकूण 12 खांब आहेत, त्याच्यातील एक एक सोडून आपण असे 6 खांबावर आपण 3-3 चे असे खांब तयार करत आहोत। दरवेळेस खांब मोजायचे म्हणजे आपली विण चुकत नाही। हे पहा, इथे आपण 3 खांब तयार केलेले आहेत। त्याच्यानंतर एक खांब सोडून त्याच्यावरती आपण आणखी 3 खांब तयार करणार आहोत। अगदी सोपी मी तुम्हाला डिझाइन दाखवत आहे, तरी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारा मला। हे पहा, आपण 3-3 चे खांब इथे डिझाइन तयार करत आहोत। विण घेताना थोडीशी घट्ट घ्यायची म्हणजे डिझाइन अगदी व्यवस्थित दिसते, आपले विणकाम अगदी छान असं दिसते। प्रत्येक वेळेस 3-3च खांब घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एक खांब सोडून पुढच्या खांबावर आपण 3 खांब घेऊयात। इथे आपण तिसरा खांब घेत आहोत। इथे शेवटी कोपऱ्यात आपण एक खांब घेत आहोत, 3 खांब घ्यायचे आहेत अगदी कोपऱ्यात। शेवटच्या खांबावर आपण इथे 3 खांब घेत आहोत। जो आपल्या शेवटी आपण 3 साखळ्या सोडलेल्या होत्या त्याच्या शेवटच्या साखळीवर हा तिसरा 3 खांब घ्यायचे आहेत म्हणजे शेवटचा। हे पहा, इथे आपण शेवटचा खांब तयार करून घेऊयात। हे पहा, आपण 3-3 चे असे 6 खांब घातलेले आहेत। पाहू शकता आपण 3-3 चे असे 6 खांब घातलेले आहेत। पट्टी अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे, थोडीशी ओढून। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला डिझाइन करायची आहे, त्याच्यासाठी आपण 3 साखळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर या 2 खांबाच्या मध्ये म्हणजे 3-3 चे जे खांब असतात त्याच्या 2 खांबांच्या मध्ये आपण आता आणखी 3 खांब घालणार आहोत। हे पाहिजे मध्ये जो गॅप असतो तिथे आपण 3 खांब घालून घ्यायचे। सुरुवातीला आपण 3-3 जे 2 खांब तयार केलेले आहेत त्या 2 खांबांच्या मध्ये आपण असे 3-3 खांब घालणार आहोत। हे पहा, असे 2 खांबाच्या मध्ये आपण खांब घालत आहोत। इथून मधून आपण 3-3 चे जे खांब आहेत त्याच्या 2 खांबाच्या मध्ये इकडचा 3चा इकडचा 3चा असा सोडून त्याच्या मध्ये आपण 3 खांब घालत आहोत। हे पहा, इथे आपण सुरुवातीला जी 3 ची साखळी घेतलेली होती तिथे तो आपण सोडून दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे आपण डिझाइन केली होती तिथे आता आपण हे 3 खांब घालणार आहोत। कोपऱ्यात 3 खांब घालून घ्यायचे आहेत। म्हणजे ज्या 3 साखळ्या सोडलेल्या असतात ते सोडून आपण पुढे विणकाम करतो तिथे तो खांब तयार झालेला असतो, एक खांब, तो खांबाच्या मध्ये अशा 3 साखळ्या 3 खांब घालायचे आहेत। पहा आपण कुठे घातलेले आहे। तुम्हाला जरी काही अडचण असतील तर विचारू शकता, आपण कसे केले काय
अगदी व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसे विणकाम करतोय, कशी डिझाईन तयार करतोय. त्याच्यानंतर आपल्याला परत त्या बाजूला वर्क करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला विणकाम करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथे 3 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे सुद्धा आपण 3-3चे खांब तयार करणार आहोत. हे पहा, एवढी आपण पट्टी तयार केलेली आहे. 3-3च्या सुरुवातीला आपण 15 साखळ्या घेतलेल्या होत्या. तुम्ही पुढे वाढवू शकता. ही पट्टी तुमची जी आपल्या दाराची साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही ही पट्टी वाढवू शकता. सुरुवातीला आपण 15 साखळ्या घेतल्या, त्याच्यातील 3 साखळ्या आपण सोडलेल्या आहेत. 12 खांब घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक खांब सोडून त्याच्यावरती आपण 3-3 खांब घातलेले आहेत. त्याच्यानंतर मध्ये आपण असे 3-3ची डिझाईन तयार केलेली आहे. तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. इकडे आपण टर्न करताना आपण 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे खांबाची आपण डिझाईन तयार केलेली आहे. शेवटी 3 साखळ्या घ्यायच्या, त्याच्यानंतरच इकडे अशी डिझाईन करायची आहे. जिथे शेवट होईल तिथे 3 साखळ्या घेऊनच वरच्या बाजूला डिझाईन करायची आहे. तुम्ही तुमच्या दाराचं माप घेऊन ही पट्टी वाढवा. आपण एवढीच पट्टी पाहिलेली आहे, एवढीच डिझाईन पाहणार आहोत. यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.